आज वटपौर्णिमा। या वटपौर्णिमेनिमित्त एक रिपोर्ट थिमक्काचा। 8000 मुलांची ही आई आहे। पाहूया तिचा आणि वटपौर्णिमेचा काय संबंध आहे। थिमक्का 8000 मुलांची ही आई। तिची मुलं म्हणजे वडाची झाडं। कर्नाटकातल्या हुलिकल गावातली ही थिमक्का। शिक्षण असं काहीच नाही। वयात आल्यावर तिचं चियक्काशी लग्न झालं। दोघंही शेतात काम करायचे। थिमक्काला मूल होत नाही म्हणून सासरच्यांनी जाच सुरू केला, पण नवऱ्यानं थिमक्काला साथ दिली आणि दोघांनीही घर सोडलं। दोघांनीही व्रत घेतलं पर्यावरणाचं। दोघंही वडाची झाडं लावायला लागले। वडाच्या बिया गोळा करायच्या आणि त्या 4-4 किलोमीटरच्या अंतरानं लावत जायची। दोघांचाही हाच दिनक्रम। 4-4 किलोमीटर पाणी उचलून घेऊन चालत जायचं आणि वडाला पाणी घालायचं। स्वतःच्या मुलासारखं वडाच्या झाडावर प्रेम केलं आणि त्याची काळजीही घेतली। पाहता पाहता दोघांनी 384 झाडं लावली। जनावरांनी या झाडाचं नुकसान करू नये म्हणून वडाच्या झाडाभोवती काटेरी कुंपणही घातलं जायचं। पावसाळ्याच्या आधी झाडं लावली जायची। हुलिकल ते कुरुड या SH94 या मार्गावर अशी ही वडाच्या झाडांची रांगच रांग तयार झालीये। आता या वडाच्या झाडांची संख्या तब्बल 8000 झालीये। थिमक्कानं लावलेल्या या झाडाचं जंगल झालंय। आता या झाडांची काळजी कर्नाटक सरकार घेतं। थिमक्काच्या या कामगिरीची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संस्थांनी घेतलीये। BBCनं थिमक्काचं नाव जगातल्या सगळ्यात प्रभावशाली महिलांमध्ये नोंदवलं। थिमक्का सालूमर्दा थिमक्का या नावानं ओळखली जाऊ लागली। सालूमर्दा म्हणजे कन्नड भाषेत झाडांची रांग। कन्नड जनतेनं थिमक्काला सालूमर्दा ही उपाधी दिली। अनेक देशांमधल्या पर्यावरण संस्थांमध्ये थिमक्काच्या नावानं धडे शिकवले जातात। ती आता पर्यावरणाच्या विविध कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणी असते। थिमक्कानं लावलेल्या वडाच्या झाडाची संख्या आता 8000 झालीये। त्यामुळे 8000 मुलांची आई म्हणूनच 105 वर्षाच्या या थिमक्काला झळकलं जातं। तिनं लावलेले वटवृक्ष रोज लाखो लोकांना सावली देतायत आणि भरभरून ऑक्सिजनही देतायत। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।